देवेशच्या बरोबरीने आता खेळ करायचा आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिले षटक तने मात्रेच्या खांद्यावर सोपवण्यात आले टीमकडून. 4 ओव्हरची मॅच, 49 टार्गेट, ऑलमोस्ट 12.5ची सरासरी गाठायची आहे. लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर फायटिंग स्कोर, चॅलेंजिंग स्कोर नक्की आहे. 10च्या वर दुसऱ्या इनिंगमध्ये ते प्रेशर बिल्ट होतं आणि तनयला तेच काम करायचंय. विकेट घ्याव्या लागतील, दबाव बनवावा लागेल, पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोर आहे देवेश. शॉर्ट बॉलचा वापर होता, ऑन साइडला टर्न केलाय देवेशने. शॉर्ट मिड विकेट आहे, एक सिंगल मिळते. खराब फिल्डिंग, एकच धाव्यावर समाधान. टीमची धावसंख्या 2. विलास स्पोर्ट्स राहणार संघ देखील तगडा संघ आहे. गोरसई अच्या विरुद्ध ते सध्या खेळतात. या मॅच मध्ये दोन्ही भिवंडीचे संघ इन ऍक्शन आहेत. या मॅच मध्ये मागचाही सामना आपण पाहिलाय, रांजनोली टीमने जिंकलाय, तो देखील भिवंडीचा संघ आहे. याच्यातून जो संघ जिंकेल तो जयरी रांजनोली या टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. पडल्यानंतर खाली राहतोय, पंचाकडे अपील केली, स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी, कारण पंचांचं मत होतं स्टंपला लागला नसता हा बॉल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 3. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पहिल्या सत्रामध्ये खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खास करून करणने ते शेवटचं षटक बरोबर चांगल्या टप्प्यावर टाकलं. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर प्रणय मडवीने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. फुल टॉस होता, आता मात्र फुल टोल वसूल केलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे. नाथखुळा षटकार. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका देवेशच्या बॅटमधून, सिक्सर. पंधरा धावा लागल्यात स्कोर बोर्डवर. हाय बॉल बैठक समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड समोर येतोय. आणखीन एक उत्तुंग षटकार देवेशच्या बॅटमधून. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 21. चषकामध्ये जे कोळंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये चालली आहे. आज शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या ग्रामीण क्रिकेटमधले तगडे संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. अतिशय चांगलं असं नियोजन, आयोजन, भगवमय वातावरण, भगवे झेंडे डौलाने फळकत आहेत. हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन आणि त्यातल्या त्यात आकर्षक ट्रॉफीज, दररोज नवनवीन समालोचकांची मांदियाळीनी, त्यातल्या त्यात मान्यवरांचं ते नेहमीच केलं जातं. सहर्ष स्वागत अशी स्पर्धा तुमच्या समोर. ओव्हर नंबर सेकंड मध्ये गोलंदाजीसाठी आलाय मयूर केने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅटर खेळतोय गितेश. देवेशने 3 षटकार मारलेत मागच्या ओव्हरमध्ये. तुटून पडला होता अक्षरशः देवेश तन्मय मात्रेच्या विरुद्ध. बीट केले बॉल, सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट लाईनने बीट केले. विशेष म्हणजे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बैठक मागचा पाय वाकून बॅटर कडून, परंतु डॉट बॉल येतोय. देवेश नाईक
आता थोडंसं कान मंत्र देत असताना पाहायला मिळाला गीतेशला. गीतेश माळी आणि देवेश नाईक ही सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये. गीतेश माळी परत एक वेळा जागेवरच ठेवलंय. बॅक टू बॅक डॉट बॉल. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेत या ओव्हरमध्ये मयूर केनेने. कमबॅक करावं लागेल मयूरला. सध्या तरी शांत ठेवले फलंदाजाला. परंतु दुसऱ्या बाजूला गीतेश माळीने सिंगल डबल घेऊन जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला देवेशला आणणं गरजेचं आहे. कारण देवेशने मागच्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले होते. तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. लगातार 2 डॉट बॉल मयूरच्या माध्यमातून. पुढचा बॉल, तिसरा बॉल. बॅकफुटला जात असताना कडक पंच पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच. बॉल चाललाय सरळ कव्हर्स बाउंड्री लाईन फोडत सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. काही शिल्लक आहे 15 बॉलमध्ये. आता 24 धावा करायच्या आहेत. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय गीतेश माळीच्या बॅटमधून. अखेर ते बंद झुगारले गेले. काही डॉट बॉल तो खेळला परंतु त्याच्या बॅटमधून एक कडक पंच आलाय आणि शेवटी चौकार वसूल केलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलते आकार घेते. आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत. धावा झाल्या 25. 25 रन 49 टार्गेट. मयूर केनेवर आता नक्कीच थोडासा दबाव असेल कारण चौकार आलाय. मागच्या बॉलवर कमबॅक करावं लागेल. मयूरचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर बॅटची वरची कडा घेतली आहे. 1 धाव मिळेल खात्यामध्ये जाते. गीतेश माळीच्या टीमची धावसंख्या 26. 23 करायच्यात आता या मॅच मध्ये. 13 बॉल 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल आणि 23. चौदा चेंडू आणि 23 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. मागच्या 3 बॉलवर 3 षटकार मारले देवेश नाईकने. या सलग चौथा षटकार त्याच्या बॅटमधून येतोय का. मागचे 3 बॉल तो खेळला. 3 बॉलवर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून. त्याच्या समोर गोलंदाज मयूर केने गोलंदाजी करतोय. मयूरने या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलंय फलंदाजांना. पुढचा बॉल मयूरचा. उलटा टाकलाय आणि हा बॉल सरळ चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हुक शॉट. धावा केल्यात बुक. चौकार. ज्या वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर समोर येतात त्यामुळे रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त शॉट पडला आणि त्याच्यावर तुटून पडला. बॅक ऑफ द हँड. 4 धावा येतात. यावेळेला पायातला बॉल फ्लॅट अँड फ्युरियस. बॅटला स्वाईप केला आणि फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. देवेश नाईक करतोय सध्या एअर स्ट्राईक. लाजवाब खेळ. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके त्याने सजवलेत. आतापर्यंत त्याने 4 षटकार मारलेत. 1 चौकार मारलाय. 1 सिंगल घेतले. 29 धावांची खेळी साकारली आहे. नवीन गोलंदाज साहिल ठाकरे ओव्हर नंबर 3 मध्ये. 12 बॉल 13 रन हे समीकरण आहे या मॅच मध्ये. जय कोळंबा माता क्रिकेट संघ आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025 चं आयोजन. अतिशय चांगलं आयोजन. सगळ्या मित्रांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. त्यातल्या त्यात अनेक यंगस्टर आहेत जे के 11 शेलू या टीम मध्ये. हे सगळे यंगस्टर एकत्रित झाल्यानंतर हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन भगवा डौलाने फळकतोय या क्रीडांगणावर. आणि त्यातल्या त्यात या क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा सातत्याने कर्जत तालुक्यामध्ये होत असते. एक शिस्तबद्ध स्पर्धा. मोठमोठे संघ नेहमीच या स्पर्धेमध्ये खेळतात. पुढचा बॉल साहिल. फुल टॉस होता. बैठक मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने आता 12 धावांची गरज आहे 11 बॉल मध्ये. 11 बॉल 12. स्ट्रायकिंग एंडला आला देवेश नाईक.
देवेश नाईकने आतापर्यंत एक स्ट्राईक केली आहे. 29 धावांची खेळी, त्याच्यामध्ये 4 षटकार, 1 चौकार, 28 आणि 1 सिंगल. 29 अशा 29 धावा त्याने केल्यात. पाहूया त्याच्या स्टाईलमध्ये हा सामना फिनिश करतोय का देवेश नाईक. चला, टॉस साठी उपस्थित राहायचंय जयहरी रांजनोली टीमचे कॅप्टन. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित राहायचंय रांजनोली टीम. बॅकफुटला जात असताना खूपच चांगला स्क्वेअर कट पॉइंट मधून काढले. बॉलला डीप मध्ये कोणी फिल्डर नाही आहे. धावा मिळतील 4. येतोय चौकार देवेश नाईकच्या बॅटमधून. शर्यत म्हटल्यानंतर शेलू चा उल्लेख नेहमीच होतो. या परिसरामध्ये भरपूर मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यतीतले प्रेमी आहेत, बैलगाडा मालक आहेत. स्लोअर बनवता फुल टॉस होता, हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, थोडासा दूर राहिलाय फिल्डर. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न बॉलवर आणि तिथे प्रेक्षक सांगतात चौकार आहे. 4 धावा मिळतील. आता फक्त 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम विलास स्पोर्ट्स राहण्याला. फक्त 4 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी विलास स्पोर्ट्स राहण्याला. 2 भिवंडीचे संघ एकमेकांच्या विरोधात खेळलेत, गोरसई आणि त्यांच्या विरुद्ध राहणार. 5 वर्षानंतर याच ग्राउंडवर परत एक वेळा ती भेट आणि हा सामना फिनिश केलाय देवेशने. खुखार बॅटिंग करत असताना आक्रमण केले, 39 धावांची नाबाद खेळी केली आणि हा सामना फिनिश केला विलास स्पोर्ट्स राहणार टीमसाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 43 धावांची खेळी केली आहे या मॅच मध्ये.